पूर्णाबाई, पूर्णाबाई. काय दादा? शुभ्रा कुठे? शुभ्राला तुमच्या खोलीत निजवली. थांबा थांबा जरा. बिझी आहेत का? हो बिझी कसली? काय बोलायचंय का तुम्हाला? बोला ना. नाही, मंजिरी बद्दलच बोलायचं होतं जरा. तिचं काहीतरी बिनसलंय. मगाशी तिच्या खोलीत गेलो होतो तर धड बोलली नाही माझ्याशी ती. तुम्ही जरा बोलून बघा ना तिच्याशी, कदाचित तुमच्यापाशी मोकळी होईल ती. कुठं गेली होती म्हणली? ती म्हणते की देवळात गेली होती, नंतर खरेदीला गेली होती, पण आल्यानंतर तिने नेहमीसारखा प्रसाद नाही दिला की तिच्या हातामध्ये खरेदीच्या पिशव्या सुद्धा नाही दिसल्या मला. मला दाट संशय की तो मुधोळकर आज तिला भेटला असणार. कुठे कसा काहीच माहित नाही. मी बोलते तिच्याशी. प्लीज बोला. आणि तिला जरा नीट समजावून सांगा की त्या माणसाचा नाद सोड म्हणून. आता काय की मी तिला रोज रोज हेच बोलत असतो ना, त्यामुळे कदाचित माझ्या शब्दाला किंमत उरली नसेल. बघू, तुम्ही सांगितलं तर कदाचित ऐकली ती. खरं सांगू का दादा? माग ते सत्यजितराव इथं येऊन भांडण करून गेले ना, तेव्हाच मंजिरीला बोलली होती मी, आता राम राम कर त्याला. पण आता काय? आता बोलते ना मी तिच्याशी. हा. आता का फोन केलायस? आता का फोन केलास तू? आम्ही बेडरूम मध्ये होत आणि सुहास माझ्या बाजूला झोपलाय. मी नाही बोलू शकत आता. अरे सोना, तू कसं काय उठलास आता? फोन कोणाचा होता? फोन शालिनी मावशीचा. तिने विचारायला फोन केला होता की आता माझा पाय कसा आहे. मग बोलायचंस ना तू, फोन कट का केलास? सोना, तू झोपला होतास ना, म्हणून म्हटलं तुला डिस्टर्ब नको व्हायला, म्हणून फोन कट केला. एवढ्या रात्री शालिनी मावशींना तुझी चौकशी करावीशी वाटली? आता शालिनी मावशीला कधी काय वाटेल याच्यावर माझं कंट्रोल तर नाहीये ना. कुठे चाललीस? पाणी प्यायला. हे काय करतोयस तू? माझा फोन चेक करतोयस? नाही अगं, मी आणि तरी तुझं म्हणणं आहे की तुझा माझ्यावर संशय नाहीये. आज सिद्ध झालंय, पुराव्या सकट सिद्ध झालाय आज. प्रिया, अगं मला. सुहास, बाहेर चारू आत्या झोपली. मला माहितीये तुला मनात असं खूप वाटत असेल की तिच्या समोर तमाशा करूया, पण मी तसं होऊ देणार नाही.
तू इथे झोप, मी बाहेर जाऊन झोपते. हा सर. पण संजय मी निघतोय जरा हं? आज लवकर सर? वर एक रात्री डिनर इन्व्हिटेशन आहे आणि त्याआधी थोडं शॉपिंग करायची. उद्या घरी चाललोय ना. घरी? हा नागपूरला. हो तुला सांगितलंच नाही का मी. अरे उद्या नागपूरला चाललो, त्यामुळे आपलं ते बँकेचं काम होतं ना काहीतरी, ते पुढे ढकलावं लागेल. हं? हो. काही प्रॉब्लेम? सर आत्ताच त्या पाटील मॅडमचा फोन आला होता. त्यांना मी सांगितलं की उद्या 11 वाजताची मीटिंग कन्फर्म आहे म्हणून. ठीक आहे, मी करतो कॅन्सल. कटकट करतील. मी बघतो सर, नो प्रॉब्लेम. पण सर तुम्ही एवढं अर्जंटली घरी जाताय, काही इमर्जन्सी? इमर्जन्सी वगैरे नाही रे, मुलगी बघायला चाललोय. काय? आमच्या मातोश्रींनी कारस्थान रचलंय. जर गेलो नाही ना तर उद्याच्या पहिल्या मेलने त्यांचे शाप येऊन पोहोचतील. जावं तर लागणार यार. ऑल द बेस्ट सर. ऑल द बेस्ट काय यार, इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी. एनिवेज मी पळतो, खूप काम आहे. बाय. ओके सर. गॉड ब्लेस यू स्वप्नील वाडेकर. देव करो आणि तुझं त्या मुलीबरोबर लग्न हो आणि तुमचा सुखाचा संसार हो, म्हणजे मग मी माझा संसार सावरायला मोकळा. प्रिया मी येतो. प्रिया मी म्हंटल मी येतो. डिटेक्टिव्ह लावलेस का माझ्या मागे? का घरात कॅमेराज बसवलेत सत्यजित सारखे? म्हणजे तुला असं वाटत असेल की तू इकडनं गेल्यानंतर सत्यजित रोज इथे येतो आणि मग तुझ्या मागे आम्ही मजा मारतो. स्टॉप इट. मला हा विषय नकोय. का? काल मध्यरात्री तूच हा विषय उकरून काढलास ना, आणि आता म्हणतोयस मला विषय नकोय म्हणून. सुहास, हे तुझं नेहमीच आहे. आधी स्वतः कळ काढायची आणि मग समोरच्यावर चिडायचं. हे बघ, जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही. तसंही काय राहिलंय तुझ्याकडे बोलायला? मी तुला रेड हँडेड पकडलाय माझा मोबाईल चेक करताना. सुहास, तुला लाज नाही वाटली असं करताना? एक सामान्य नवरा जे करेल ना तेच केलंय मी. जर त्याची बायको रात्री कुणाशी तरी फोनवरून खुसूर फुसूर करत असेल तर त्याने जे केलं असतं तेच केलं. अरे मी तुला सांगितलं ना मावशीचा फोन होता म्हणून. किती वेळा सांगू? हवं तर जाऊन चेक कर. हे तू सांगितलंस मला काल आणि मी विश्वास ठेवलाय तुझ्यावर. काही बोललो का मी त्यावर? आणि आता सुद्धा मला काहीही बोलायचं नाहीये प्रिया. मला उशीर होतोय, मी निघतोय. फोन सत्यजितचा होता. काय? हो, सत्यजितनीच फोन केला होता. मी तुझ्याशी काल खोटं बोलले. मला असं वाटतं की तू आत्ता माझ्याशी खोटं बोलतेस, माझ्यावर राग काढण्यासाठी. बरं, तुला हवं तर तू माझा फोन चेक कर पुन्हा एकदा. मला त्याची गरज नाहीये. तुझी शपथ घेऊन सांगते, सत्यजितचाच फोन आला होता. कशासाठी? का केला होता त्याने फोन? ते तू त्याला जाऊन विचार ना, मला काय विचारतोयस? तू बोललीस ना त्याच्याशी, मग सांग ना का केला होता त्याने फोन? तू ऐकलंस ना मी काय बोलले ते? तू बाजूला झोपला होतास म्हणून त्याला फोन ठेवायला सांगितलं मी. अरे तू काहीच खात नाहीस, पोळी घे ना. नाही घे. बाकी काका, तुम्ही आधीपेक्षा जास्त फिट वाटतं. अरे मी फिट ये ना. आमची हेड मास्तर
कम फिटनेस कोच कम डायटिशियन सगळं इथे आहे. अर्थात मुलगी आहे मी तुमची आणि तुम्हाला ठणठणीत ठेवणं काम आहे माझं. बाबांचं पण ना असंच झालं. म्हणजे पहिल्या माईल अटॅक नंतर त्यांनी मनावर घेतलं, म्हणजे आईने मनावर घ्यायला लावलं. आता नियमित 5 किलोमीटर चालायला जातात सकाळी. ए बाबा, तू भलत्या सलत्या गोष्टी कशा करता हिच्या मनामध्ये तू ठसवतोयस? उद्यापासून माझी सुद्धा वरात काढेल ती, माहितीये का? सकाळी सकाळी म्हणजे नाही ते तर मी करणारच आहे. डॉक्टरनी परमिशन दिली ना तर ते पण काम अजेंड्यावर आहे माझं. झालं झालं झालं. हे असे चिडायचे बाबा सुद्धा सुरुवातीला. पण काका आता स्वतः वॉकला गेल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. जरी पाऊस असला ना तरी रेनकोट घालून का होईना पण वॉकला जात. अशक्या चालायला जातो ना, हीच मला मोठी अफवा वाटते. अरे बाबा, पुण्यामध्ये असताना गल्लीच्या टोकापर्यंत जायला सुद्धा त्याला मोटरसायकल लागायची. काका पूर्वीचे बाबा आणि आत्ताचे बाबा यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही पाहिलं ना, ओळखणार पण नाही त्यांना. भेटायचं झालं साली बरीच वर्ष झाली. उद्या येता? मी चाललोय. तू नागपुरात आलायस? फ्लाइंग व्हिजिट. जावं लागतं. काय आहे, आमच्या मातोश्रींनी बघायचा कार्यक्रम ठेवलाय. कोणाचा? माझा. म्हणजे कुठल्याच्या वेबसाईट वरून एक स्थळ आलंय. मला हे प्रकार अजिबात आवडत नाही, पण जावं लागतंय. नाही पण म्हणजे तुझ्यासाठी स्थळ बघतात का तुझे आई बाबा? काका मोहीम गेले वर्षभर सुरू आहे. मी आपला नेटाने किल्ला लढवतोय. हो पण म्हणजे आई वडिलांच्या पसंतीनेच लग्न करायचं असं ठरवलंयस का तू? नाही, तसं ठरलं वगैरे काहीच नाहीये. पण काय नॉर्मल तरुण मुलं जशी प्रेमात वगैरे पडतात ना, तसं माझं काही झालंच नाही. मी आपला बिझनेस करत राहिलो आणि प्रेमात पडायचंच राहून गेलं. निदान आतापर्यंत तरी. मग आता पडलायस का? हं? नाही म्हणजे माहित नाही, पण काय पण काय? पण कुठे काय काहीच नाही. नाही असं कसं? काही नाही असं कसं? बघ, माणसा जेव्हा पण म्हणून काही शब्द तोडतात ना, तेव्हा त्यांना महत्वाचं काहीतरी सांगायचं असतं, पण ते सांगत नाही, त्यांची हिंमत होत नाही. नाही हो काका, खरंच काही नाही. मी आपलं बाबा काय काय चाललंय तुमचं? कशाला छळताय त्याला? जेऊ दे ना सुखाने. आणि स्वप्नील, कधी कधी आई बाबांनी परस्पर घेतलेले निर्णय सुद्धा चांगले असतात. तू बोलते खरं तर मी देवाकडे प्रार्थना करणार आहे तुझ्यासाठी. त्या मुलीला तू पसंत पडू दे आणि तुला ती मुलगी. नाही, मी अजिबात प्रार्थना करणार नाही अशी. नाही म्हणजे स्वप्नील आवडतं मला, माझं प्रेम आहे त्याच्यावरती. तेव्हा त्याला इतक्या लवकर जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मी देवाकडे कशी काय प्रार्थना करणार नाही?
थँक्यू. येत जा असं अधूनमधून जेवायला. तू काय फक्त दादांकडे काम असलं कीच येतोस? तुला काय वाटतं मला काय हौस आहे का रोज खानावळीतला डबा खायची? पण सध्या खरंच वेळ नाही. आणि आता सत्यजित रावांच्या कृपेमुळे मला दोन्ही शिफ्टमध्ये काम करायला मिळत आहे. मला ह्यातलं फार कळत नाही, पण एवढं मोठं कर्ज फेडायचं म्हटल्यावर कर्जाचा प्रश्नच नाहीये. पण आता सत्यजितने एक नवीन स्टंट सुरू केलाय. स्टंट? होय. कसला? खरं तर हे मी कुणाला सांगता कामा नये. मला सांगू शकतोस. सत्यजित सध्या नोकरी करतोय. नोकरी? पण का आणि कोणाकडे? सांगतो. पण त्याआधी तुम्हाला हे सांगायला हवंयस की हा स्वप्नील वाडेकर कोण आहे. स्वप्नील वाडेकर? मला नाही माहित. तुला हसू येतंय? आय एम व्हेरी सॉरी व्यंग. मला ना ही कल्पनाच फार आवडली. आणि हा असा मॅडनेस ना फक्त दादा करू शकतात. पण तो जर पकडला गेला तर काय? आणि प्रत्येक माणसाला स्वतःचं लग्न वाचवण्याचा हक्क असतोच. शिवाय दादा कोणालाही नुकसान पोचवत नाहीये. उलट त्या माणसाकडे मान मोडून कामच करतायत. मला ही रिॲक्शन तुझ्याकडून अपेक्षित नव्हती मंजुषा. कारण तुम्हाला ओळखतच नाहीस व्यंग. मी पण मॅड होते कम्प्लीट. शाळेतल्या अत्यंत द्वाड मुलींपैकी एक. पैजा मारून अनोळखी लोकांच्या लग्नात जेवायला जाणं, शाळेतल्या लायब्ररीत लवंगी फटाक्यांची माळ लावणं, आईचं शेजाऱ्यांची भांडण झालं की त्यांच्या घरात जाऊन 5-50 बेडूक सोडणं, अशा अनंत उचापती केल्या आहेत. आणि तुला सांगू विहंग, ह्या उचापती करणं हेच माझ्या आयुष्यातल्या सुखाची व्याख्या होती. म्हणूनच कदाचित दादांचं ऍडव्हेंचर आवडलं मला. खरंच ओळखत नाही मी तुला. हा, पण आता त्या उच्चापती मंजुषाची ओळख करून घ्यायला आवडेल मला. हरवली ती कधीच. मीच शोधण्याचा प्रयत्न करते तिला. विहंग, पृथ्वीराज काका खरोखर मंजिरी वहिनींसाठी त्या मुलाचा विचार. आणि वहिनी? तुला काय वाटतंय? नाही, मंजिरी वहिनींचं फक्त दादांवर प्रेम आहे. मग ते तसंच राहू दे, अशीच प्रार्थना करायची आपल्याला. येऊ? बाय. भेटू. फायनली झोपले. हल्ली ना आमच्याकडे 2 लहान मुलं झाली आहेत. एक शुभ्रा आणि दुसरे शुभ्राचे आजोबा. दमदाटी केल्याशिवाय ऐकतच नाहीत रे. ओल्ड एज इज सेकंड चाइल्डहुड. हा? नाही, चाइल्डच्या सुद्धा वर्ताण आहेत ते. आता त्यांना तुझ्याशी गप्पा मारत बसायचं होतं. तरी डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलं ना की जागरण करायचं नाही, फार बोलायचं नाही म्हणून. म्हणूनच मीही निघत होतो. मला उद्या अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहे. ओ ओके. हॅव अ सेफ जर्नी. या बरं मंजिरी, ते हे मगाशी प्रार्थना करायचं म्हणत होतीस ना? कुठे करू नकोस. का? माझी इच्छा नाही मला ती मुलगी पसंत पडत. अरे पण मग तू? आईची इच्छा म्हणून जातो. असं तर ठरलेलं आहे. अरे का? काय झालंय? अजून तर तू त्या मुलीला.
एक मिनिट तुला दुसरी कुठली तरी मुलगी आवडते का? हो ना? तेही अजून नक्की ठरत नाहीये. म्हणजे हो, मला ती आवडते, पण 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 मी तिला आय मीन परिस्थिती ना थोडी विचित्र आहे. ती ऑलरेडी नात्यात आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? लांबच्या नात्यात लग्न होत नाहीत का? हो होतात ना. लेट्स सी. स्वप्नील, म्हणजे आग्रह नाहीये माझा, पण इथून पुढे कधीही तुला काहीही बोलावंसं वाटलं, मनातल्या गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या, तर मी आहे. नक्की बोल. शेवटी तुझ्याशीच तर बोलायचं. म्हणजे कोल्हापुरात दुसरं कोण आहे माझ्या ओळखीचं, नाही का? येतो. ओके. बाय. बाय.